देवी आई, तुझ्या कृपेनं आज ही बाळाची सोन पावलं या अंगणात आली. आजवर एवढी संकट आली, पर या समध्या संकटातून तूच मायेनं आम्हाला सावरलं. तुझ्या मायेचं छत्र या घरावर कायम राहिलं. आजवर संकटातून सांभाळण्यासाठी तू अक्षराच्या पाठीशी उभी राहिलीस, तिला बळ दिलंस. आता तसंच बळ तिच्या लेकीला बी दे. वहिनी, विश्वास आहे मला, अक्षरावानी तिची लेक बी समद्याला सांभाळून घेणार बघ. ताई आता मला दे, मी घेते बाळाला. हो माग, पहिला मान मामाचा असतोय. काय संबंध, काय संबंध? पहिला मान मावशीचा असतो, मावशीचा असतो ना. मामाचा असतो. ए गप्पे, तुला काही कळतं का? मला कळतं, पुस्तकात लिहिलंय. हा, कोणत्या पुस्तकात लिहिलंय? जा शोधून येतो. दाखव दाखव. काय शोधून ये? मी नसते शोधत. ताई तू सांगायला. मामा थांबा थांबा, हळू हळू. पहिला मान आजीचा. आई सावकाश. आजीकडे आलीस, आता आजीकडेच राहायचं, कुणाकडे पण जायचं नाही. चला आता हिला पाळण्यात निजूया. या. अगदी अक्षरावानी हाय बघ बाळ. नाक सुंदरवर गेले आणि डोळे अगदी आजीसारखे आहेत. समद्यांचं समद घेतलंय बघा बाळानं. येऊ का? बाशिंगे सर, या ना या. अभिनंदन अक्षरा मॅडम, आपल्या घरी साक्षात लक्ष्मी आली आहे. थँक्यू सर. सर आज इकडे कसं आलात? नाही म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय का? हो, प्रॉब्लेम झालाय म्हणूनच आलोय. कसं आहे, पोलीस दलात माणसाने जीव झोकून कर्तव्यनिष्ठेने प्रामाणिकपणे काम करावं अशी आमची अपेक्षा असते. पण काय अधिकारी माणसंच असतात, त्यांच्या त्यांच्या संवेदना असतात. आणि माणूस म्हटलं की चुका ह्या होणारच. काय कायद्याच्या चाकुरीत राहून त्याच्याकडे बघणं शक्य होत नाही. ज्या त्या जाणीव आहेत, संवेदना आहेत, त्या जागृत ठेवून सगळीकडे पाहावं लागतं. सर काय काय कळलं नाही बघा. वेल, मी स्पष्टच बोलतो. काय अक्षर मॅडमने पदाचा त्याग केला आणि त्याच्यानंतर सगळीकडे गुन्हेगारी वाढली असा आमचा सर्वे आहे. काय गुन्हेगारांवरती अक्षर मॅडमचा वचक होता आणि त्यानंतर तो कोणाचा तसा राहिलेलाच नाहीये. काय राज्यातल्या भागात डॅशिंग अधिकारी आहेत. आता सगळ्यांच्या ड्युटीज या संवेदनशील भागात आहेत. आणि मग सरकारने शिफारस केली की मग अक्षर मॅडम का नाहीत? आणि शहरातल्या भागांमध्ये खुनांचं सत्र सुरू झालेलं आहे. आणि तो खुनी काय करतो? शहरातील एकाकी वृद्ध माणसाला हेरून त्याचा खून करतो. आणि त्या खुनाचा अजून सुगावा काय लागत नाहीये. आणि म्हणून अक्षरा मॅडम, डिपार्टमेंटला तुमची मदत हवी आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सर, पटतंय मला. पण मी आता ह्या सगळ्यापासून खूप दूर निघून आले. नाही मॅडम, मी तुमची अवस्था समजू शकतो. पण आता कसं आहे, आता पुन्हा आपल्याला ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.
जबाबदारी आणि कर्तव्यातून आता पळ काढणं शक्य नाही. हो सर, पण अक्षरा थांब. मला जेव्हा कधी वर्दी घालावीशी वाटेल ना, तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला सांगेन. अक्षरा त्याची गरजच पडणार नाही. तू न सांगताच कळलं मला. सर, आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, माझ्या बाळाची. हिच्यासोबत माझाही नव्याने जन्म झालाय आणि मला आता तो भरभरून जगायचा आहे. हिच्या येण्याने, मी आई होण्याने